5 वर्ष भारताला दिशा देणाऱ्यांची नावं आज जाहीर झाली। मोदींच्या मंत्रिमंडळातले शिलेदार कोण आहेत आणि त्यांच्याकडे कोणतं खातं आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिलेली होती। भाजपचे चाणक्य अमित शहा देशातले नवे गृहमंत्री आहेत। राजनाथ सिंग यांच्याकडे शक्तिशाली असं संरक्षण खातं दिलं गेलेलं आहे, तर माजी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पूर्णवेळ अर्थ खाता सांभाळणाऱ्या पहिल्याच महिला अर्थमंत्री त्या ठरलेल्या आहेत। सगळ्यात मोठं आश्चर्य ठरलंय ते म्हणजे माजी परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र खात्याची जबाबदारी दिली गेली आहे। नितीन गडकरींचं आधीच रस्ते वाहतूक आणि महामार्ग खातं त्यांना देण्यात आलेलं आहे। स्मृती इराणींच्या वाट्याला महिला आणि बालकल्याण मंत्रालय आलं आहे। रामदास आठवलेंकडे आधीप्रमाणेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद दिलं गेलं आहे। खासदार आत्ताचे आणि त्यानंतर काय खातं पूर्वी होतं हेही आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। सगळ्यात पहिलं नाव अमित शहा यांचं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ते होते, आता मात्र गृहमंत्री पद त्यांना दिलं गेलंय। राजनाथ सिंग गृहमंत्री होते, आता संरक्षण मंत्री पद त्यांच्याकडे आहे। निर्मला सीतारामन संरक्षण मंत्री राहिलेले आहेत, पण आता त्यांच्याकडे अर्थमंत्री हे पद दिलं गेलंय। नितीन गडकरींकडे रस्ते वाहतूक हेच खातं होतं, तेच त्यांना पुन्हा मिळालं आहे। स्मृती इराणी वस्त्रोद्योग खातं पूर्वी त्यांच्याकडे होतं, आता महिला आणि कुटुंब कल्याण आणि वस्त्रोद्योग अशी दोन्ही खाती दिली गेली आहेत। प्रकाश जावडेकरांकडे पूर्वी मनुष्यबळ विकास मंत्रालय होतं, आता पर्यावरण मंत्री ते असतील आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयही प्रकाश जावडेकरांनाच दिलं गेलंय। पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे खातं होतं, आता रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग ही खाती त्यांच्याकडे असतील। अरविंद सावंतांकडे पूर्वी खातं नव्हतं, पण आता त्यांच्याकडे अवजड उद्योग हे खातं दिलं गेलंय। रामदास आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री होते, आताही सामाजिक न्याय राज्यमंत्री पद त्यांना सुपूर्द करण्यात आलं। रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। मैं माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का हृदय से धन्यवाद करना चाहता हूं, जिन्होंने मुझे ये अवसर दिया कि मैं कॉमर्स और इंडस्ट्री मिनिस्ट्री में भी कुछ योगदान दे पाऊं। रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाल्यानं आता त्यांच्या जागी भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण याबाबत राज्यात चर्चा सुरू झालेली आहे। दानवे केंद्रात मंत्री झाल्यानं एक व्यक्ती एक पद हा भाजपमध्ये नियम आहे, त्यामुळे प्रदेश भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार हे निश्चित मानलं जात आहे। पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांची नावं प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत। दानवे मराठा समाजाचे आहेत, त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष नेमताना पुन्हा मराठा चेहराच दिला जातो का याबाबत सुद्धा उत्सुकता आहे। तर तिकडे अमित शहा यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण यावरही चर्चा सुरू झालेली आहे। केंद्रीय मंत्री म्हणून रावसाहेब दानवे यांनी काल राष्ट्रपती भवनात शपथ घेतली। आज ते आमच्या सोबत आहेत। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। काही वेळामध्ये तुम्हाला खातं मिळणार आहे, पण त्यापूर्वी सर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला कुठल्या खात्यात काम करायला आवडेल? नाही, आपल्या पसंतीवर अवलंबून नसतं। नेतृत्वाला जे आमच्यातले गुण माहिती आहे त्या गुणाप्रमाणे नेतृत्व खातं देत असतं आणि जे कोणतं खातं येईल त्यामध्ये चमक दाखवून त्याचा उपयोग जनतेला कसा करता येईल, माझ्या मतदारसंघाला कसा करता येईल तसाच त्यावरच मी लक्ष ठेवून आहे। त्यामुळे मला कोणतं खातं मिळावं यासाठी माझी कुठल्याही प्रकारची चॉईस नाही, परंतु साधारणतः मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रातलं जे कोणतं खातं मिळेल त्या खात्याची जबाबदारी मी यशस्वीपणाने पार पाडेल। आपण आता राज्यात मंत्री झालात, राज्यात प्रदेशाध्यक्षाची चर्चा सुरू झाली, काय वाटतं सर, काय होईल? आता हा प्रश्न असा आहे, काय होईल उद्या? पक्षात आमच्या एक व्यक्ती एक पद असा नियम पहिल्यापासूनचा आहे। सुरुवातीला मी केंद्रामध्ये मंत्री झालो, नेतृत्वानं माझ्यावर पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी ज्या दिवशी टाकली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी राजीनामा दिला। आत्ता संभाव्य निवडणूक आहेत विधानसभेच्या आणि आत्ता मी पक्षाध्यक्ष आहे आणि केंद्रामध्ये मंत्री झालो। वरचं नेतृत्व जो आदेश देईल त्याप्रमाणे मी करेल। ईव्हीएमच्या तुलनेत जे ईव्हीएमचं मतदान झालं त्यापेक्षा जास्त मतदान मोजताना समोर आलेलं आहे, असे आरोप होत आहे की खास करून या ईव्हीएमच्या मध्यावरती की जेवढी मतदारांची संख्या आहे त्यापेक्षा जास्त मतदान झालेलं आहे। आपण बघितलं असन की मतदान झाल्याच्या नंतर साऱ्या विरोधी पक्षांनी एकत्रितपणानं राष्ट्रपतीकडे धाव घेतली आणि ईव्हीएम बद्दल शिकायती केल्या।
कारण त्यांच्या लक्षात आलं होतं की आपला पराभव डोळ्यानं ढळढळ दिसतोय आणि त्यामुळे या पराभवाचं खापर कोणावर फोडायचं, तर ते ईव्हीएमवर फोडलं. ईव्हीएम आम्ही जेव्हा मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड हरलो, पंजाब हरलो, तेव्हा ईव्हीएममध्ये घोटाळा नव्हता का? आम्हा राज्यात सगळ्या ठिकाणी ईव्हीएममध्ये घोटाळा झाला, बारामतीला ईव्हीएममध्ये घोटाळा झाला नव्हता का? परंतु केवळ आपल्या पराभवाचं खापर कोणावर तरी फोडण्यासाठी ही माणसं अशा प्रकारचं करतात. मला असं वाटतं की ते निराधार आहे आणि कोर्टानंही फटकारलं त्यांना की ईव्हीएम ही मशीनमध्ये कुठल्याही प्रकारची हेराफेरी करतात. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक दाससह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोक.